नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। बघा, आपल्या अकॅडमीकडनं कौटिल्य नावाचं एक मॅगझिन जे आहे ते आपण पब्लिश करतोय। आता हे मॅगझिन काय आहे मुळात त्याबद्दल तुम्हाला माहित असेल की बघा 2025 पासनं म्हणजे येणारी जी राज्यसेवा परीक्षा असणार त्यापासून एक नवीन पॅटर्न सुरू होतोय ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतो। डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजेच काय, तर या पॅटर्न मध्ये जे मेन्सची एग्जाम असणार आहे या मेन्सच्या एग्जाम मध्ये तुम्हाला उत्तरं लिहावी लागणार आहे, म्हणजे रायटिंग असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न नसणार आहे। तर त्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न किंवा सब्जेक्टिव्ह पॅटर्न असं देखील म्हणतो। मग आता जेव्हा आपण सब्जेक्टिव्ह पॅटर्न करिता प्रिपरेशन करतो तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असते तो म्हणजे करंट अफेअर। बघा, सर्वात महत्त्वाचा घटक कुठला असते तो म्हणजे करंट अफेअर। कारण आता फक्त गोष्टी ज्या आहेत किंवा करंटमध्ये ज्या न्यूज येत आहेत तर त्यातला फक्त डेटा माहीत असून चालणार नाही आहे किंवा तेवढाच अभ्यास सफिशियंट नाही आहे। तर जे करंटमध्ये ज्या न्यूज होत्या, रिसेंटली ज्या घडामोडी घडलेल्या आहेत तर त्या तुम्हाला डिटेलमध्ये समजून घेणं, तो कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं फार महत्त्वाचं असते। आणि केवळ तो कन्सेप्टच नाही, म्हणजे रिसेंटली जर एखादा मुद्दा घडतोय तर तो मुद्दा का घडतोय येत्या लक्षात, त्यानंतर त्याची इम्प्लिकेशन्स काय असणार आहे, त्याचे परिणाम काय असणार आहे, सोबतच त्याचा डेटा। म्हणजेच बघा, तुम्हाला कुठलीही न्यूज कव्हर करत असताना तुम्हाला 3 गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाच्या असते। पहिली गोष्ट म्हणजे पास्ट म्हणजे काय की अचानक कुठलीही गोष्ट घडून येत नाही किंवा अचानक कुठलाही इश्यू येत नाही, त्याला काहीतरी एक बॅकग्राऊंड असते, त्याला काहीतरी एक पास्ट असतो, तर तो तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। त्यानंतर प्रेझेंट म्हणजे मुद्दा नेमका झाला काय, मग हे तुम्हाला माहीत असणं किंवा असा कुठला इव्हेंट झाला की हा मुद्दा पेटला हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आणि आता मग जो मुद्दा सुरू आहे, जो इश्यू सुरू आहे तर त्याचे परिणाम काय होणार आहे म्हणजे फ्युचर, हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। म्हणजे आता केवळ डेटा कलेक्ट करून चालणार नाही, तर तुम्हाला कुठलीही जी घडामोडी आहे तर तिला 360 डिग्रीनं समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि हे का महत्त्वाचं आहे, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, कारण बघा जेव्हा आपण प्रिलिमसाठी सेम करंट अफेअर करतो आणि मेन्ससाठी पण सेम मॅगझिनच आपण रेफर करतो, पण जेव्हा आपण मेन्ससाठी करंट अफेअर प्रिपेअर करणार तर तेव्हा आपल्याला मेन्स जी आहे ती रायटिंगमध्ये आहे, तुम्हाला उत्तरं लिहायची आहे। आता जेव्हा प्रश्न विचारल्या जातात तर प्रश्न हे डिटेलमध्ये विचारले जातात आणि ज्या पद्धतीचा कीवर्ड तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे त्या अनुषंगाने तुम्हाला उत्तर लिहायचे असतात। आता सपोज कीवर्ड जर का डिस्कस असा आला की एखादा रिसेंटली इश्यू झाला त्याला तुम्ही डिस्कस करा, मग असं जर का आलं तर यामध्ये काय असणार बघा, मग डिस्कस करायचं असलं तर तुम्हाला इन डिटेल ते डिस्कस करायचं आहे। जेवढी तुम्हाला वर्ड लिमिट दिली आहे त्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचं असते, राईट। मग इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही ही लिहू शकता की हा मुद्दा कसा काय आला, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रेझेंटमध्ये कसं काय आलं, म्हणजे एखादा रिपोर्ट पब्लिश झाला का किंवा एखाद्या मॅगझिननी काही पब्लिश केलं आहे का, तर हे तुम्हाला गरजेचं असते, तुम्हाला इंट्रोडक्शन लिहिणं गरजेचं असते। त्यानंतर जेव्हा आपण मेन बॉडी लिहितो आन्सरची तर जे तुम्हाला कीवर्ड दिलेले आहे तर या कीवर्डच्या अकॉर्डिंग तुम्हाला त्या आन्सरची मेन बॉडी लिहिणं गरजेचं असते। मग त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे आस्पेक्ट कव्हर करायचे असते, त्याचा सोशल आस्पेक्ट असणार, राईट, त्याचा इकॉनॉमिकल आस्पेक्ट असणार, त्याचा पॉलिटिकल आस्पेक्ट असणार, म्हणजे त्याचे वेगवेगळे जे दृष्टिकोन आहेत ते तुम्हाला लिहिणं गरजेचं असते। प्लस मग हे झाल्यानंतर तुम्हाला कन्क्लुजन लिहिणं गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही हा मुद्दा डिस्कस करताय तुम्ही कन्क्लुजन काय केलं। आणि काही उत्तरांमध्ये आपल्याला वे फॉरवर्ड देखील डिस्कस करायचे असतात की सपोज एखादा इश्यू जर का तुम्ही डिस्कस करताय तर त्याला वे फॉरवर्ड काय असायला पाहिजे हे पण तुम्हाला लिहायचं असते। म्हणजेच तुमचा जो पॅटर्न आहे तो अभ्यासाचा पॅटर्न आणि आन्सर रायटिंगचा पॅटर्न हा सेम असायला पाहिजे। प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये माहीत असायला पाहिजे आणि ह्याच अँगलने असायला पाहिजे। म्हणजे बघा, फ्युचर म्हणजेच काय तर तुम्ही त्याचे इम्प्लिकेशन्स लिहू शकता, राईट। फ्युचरमध्येच काय तर तुम्ही त्याचे वे फॉरवर्ड पण लिहू शकता की असा जर प्रॉब्लेम आहे तर त्याला असे सोल्युशन द्यायला पाहिजे होते, बरोबर आहे। त्यानंतर पास्टमधून कुठून आला किंवा त्याचं बॅकग्राऊंड काय होतं हे तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये पण लिहू शकता किंवा इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही डेफिनेशन पण लिहू शकता। म्हणजेच मला म्हणायचं काय आहे की जेव्हा आपण मेन्सच्या
पर्स्पेक्टिव्हनी करंट अफेअर प्रिपेअर करू तेव्हा आपल्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा असणं आवश्यक आहे. केवळ फॅक्ट असून चालणार नाही किंवा त्याने आपल्याला उत्तर प्रॉपरली लिहिता येणार नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण कन्सिडर केल्या तर त्याच अनुषंगाने आपले डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या वेगवेगळ्या मॅगझिन्स आता आलेल्या आहेत. मग आपल्या अकॅडमीची पण कौटिल्य नावाची मॅगझिन आहे. मग या मॅगझिनमध्ये बघा तुम्हाला सेम अशाच फॉर्मॅटनी पूर्ण करंट अफेअरचा डेटा दिलेला आहे. तर त्यापैकी आपण काय करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये पर्यावरणचं जे चालू घडामोडी आहे तर त्यातल्या आपण जे टॉपिक्स आहेत किंवा त्यातल्या ज्या न्यूज आहे त्या कव्हर करणार आहे. आणि त्यापैकीही सर्वात मेन जो आपला फोकस असणार आहे तो असणार आहे जो मे महिन्यामध्ये 3 मेला आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस झाला तो. तर बघा आता यामध्ये पेज तुमच्याकडे जर कायची हार्ड कॉपी असेल तर तुम्ही पेज नंबर काढा. बघा ज्या पद्धतीनं मेन्सचा सिलेबस दिलेला आहे त्या पद्धतीनेच तुमचं मॅगझिन पण दिलेलं आहे. म्हणजेच इथे राष्ट्रीय घडामोडी कव्हर केलेल्या आहे. 1 मिनिट ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आपण बघू पर्यावरण. 1 मिनिट मी पेज नंबर चेक करते. हां बघा राष्ट्रीय घडामोडी म्हणजे पॉलिटीचे सर्व न्यूज तुम्हाला इथे दिलेले आहे. त्यानंतर हे बघा पॉलिटी अँड गव्हर्नन्स इथे आहे. पॉलिटी अँड गव्हर्नन्स हा जो तुम्हाला GS2 मध्ये सब्जेक्ट आहे त्या रिलेटेड दिलेला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल रिलेशन परत GS पेपर 2चा जो आहे तो इथे दिलेला आहे. त्यानंतर बघा विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी दिलेला आहे. म्हणजे त्यांनी प्रॉपरली या मॅगझिनमध्ये जे आहे आपल्याला सब्जेक्ट वाईज आणि आपल्या GS वाईज जे जे सब्जेक्ट आहे त्यानुसार न्यूज कव्हर केलेले आहे. त्यामध्ये पर्यावरण बघा कुठे आहे, पर्यावरण दिसतंय का? हां करेक्ट, पर्यावरण आपल्याला दिलेलं आहे पेज नंबर 61 पासनं. तर डायरेक्टली आपण पर्यावरणमध्ये बघू. ठीक आहे बघा इथनं आहे तुमचं पर्यावरण घडामोडी. ठीक आहे. आता पर्यावरणमध्ये जून महिन्याचं मॅगझिन आहे तर त्यामुळे या जून महिन्याच्या मॅगझिनमध्ये मे महिन्यामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत तर त्या मोस्ट ऑफ द घडामोडी कव्हर केलेल्या आहे. ठीक आहे. मग आता बघा पहिली जी न्यूज आहे तर ती इथे दिलेली आहे युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंटल प्रोग्रामच्या रिलेटेड. ठीक आहे. तर याच्यामध्ये मिनामाटा कन्व्हेन्शन जो आहे जो नेहमी आपल्याला पेपरमध्ये विचारला जातो तर त्या संदर्भात तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला आहे की मिनामाटा कन्व्हेन्शन काय असते. बघा असं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशननी वगैरे सर्व दिलं आहे. त्याची उद्दिष्टे काय असतात, जागतिक लेवलचंही कव्हर केलेलं आहे. त्यानंतर मचान एक पर्यटन उपक्रम आलेला आहे तर तो देखील दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा मुंबईमध्ये वादळ आले म्हणजे रिसेंटली जो पाऊस आला आहे कन्व्हेन्शनल तो. एक हायड्रोजन शिखर परिषद झालेली आहे आपल्यासाठी. गुन्हे अहवाल जागतिक वन्यजीव गुन्हे अहवाल दिलेला आहे. त्यानंतर एक ब्ल्यू होल रिसेंटली डिस्कवर झालेला आहे. बघा आपल्याला महत्त्वाचा आहे हा टॉपिक म्हणजे सर्वच महत्त्वाचे आहे पण येणाऱ्या अपकमिंग जी प्रिलिम आहे आता 21 जुलैला तर त्यासाठी पण अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस. आता मी वारंवार यालाच का फोकस करते आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवसला तर तुमच्या लक्षात येणार बघा. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवसच्या आधी मी तुम्हाला एक न्यूज तुम्हाला सांगते की हे का महत्त्वाचं आहे म्हणजे एक्झॅक्टली मुद्दा काय आहे. आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस हा कधी असतो तर आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस हा 3 मेला असतो.
सर्वच जगामध्ये तो साजरा केला जातो. आता याचं उद्दिष्ट काय असणार, तर उद्दिष्ट तुम्हाला सर्वांना माहीत आहे की बिबट्याला कंजर्व करणं, त्याचं संवर्धन करणं, त्याचं रक्षण करणं आणि त्याचा जो काही ऱ्हास होतोय तो कुठेतरी कमी करणं. ठीक आहे, तर हा एक ओव्हरऑल त्याचं उद्दिष्ट असते. पण आपल्यासाठी तो महत्त्वाचा का आहे, कारण पहिल्यांदा भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठलं तरी एक अलायन्स स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंबहुना प्रयत्न नाही म्हणू आपण, तर एक अलायन्स स्थापन केलेला आहे. म्हणजे जे आंतरराष्ट्रीय समूह असतात किंवा आंतरराष्ट्रीय गट असतात किंवा आंतरराष्ट्रीय संस्था म्हणू आपण, तर आंतरराष्ट्रीय संस्था अशी स्थापन केल्या गेली पाहिजे असं पहिल्यांदा भारताने केलं आहे. आणि ते कोणाच्या बाबतीत केलं आहे, तर ते केलेलं आहे बिग कॅटच्या बाबतीत. म्हणजे बघा, मी न्यूज तुम्हाला सांगते, यामध्ये डिटेल दिलाय तरी मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, 2023-24चं बजेट झालं. ठीक आहे, 2023-24च्या बजेटमध्ये म्हणजे जो अर्थसंकल्प सादर केला जातो, या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली की भारत काय करणार आहे, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना करणार आहे. म्हणजेच काय, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, आंतरराष्ट्रीय बिग कॅट संस्था आपण त्याला असं म्हणू शकतो. मग आता ही संस्था काय आहे, तर बघा तुमच्या नावावरूनच लक्षात येणार, इंटरनॅशनल आहे बिग कॅट अलायन्स. म्हणजेच काय, ते जे बिग कॅट आपण म्हणतो, म्हणजे यामध्ये फक्त बिबट्या येणार नाही, तर त्यांच्या ज्या 7 प्रजाती असतात, आपण म्हणतो ना 7 प्रकार आहे किंवा 7 प्रजाती आहे, ज्याला आपण कॅट स्पेसिस म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, कॅट स्पेसिस. म्हणजे कॅट स्पेसिसमध्ये येणारे जे 7 स्पेसिस आहे, या संपूर्ण 7 स्पेसिसचं संवर्धन करण्यासाठी, त्यांची शिकार किंवा त्यांचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी भारत काय करणार आहे, एक आंतरराष्ट्रीय लेवलची संस्था भारत स्थापन करणार आहे. आणि यामध्ये काय होणार, या 7ही प्रजातींचं कन्झर्वेशन केल्या जाणार, संवर्धन केल्या जाणार. मग हे भारत करणार कसं, तर भारताने काय केलं आहे बघा, 150 करोडचं बजेट याला अलोकेट केलं आहे. म्हणजे सुरुवातीला भारत काय करणार, 150 करोड रुपये फक्त डेडिकेटली या प्रोजेक्टसाठी देणार. याचं हेडक्वार्टर पण कुठे असणार, तर याचं हेडक्वार्टर पण इंडियामध्येच असणार ऑफकोर्स, कारण इंडियाने सुरू केलं आहे तर हेडक्वार्टर इंडियामध्ये असणार. आणि मग याचे सदस्य कोण कोण असणार, तर सध्या इंडियाने, बघा इथे लिहिते मी, याचे सदस्य राष्ट्र कोण कोण असणार, तर इंडियाने याचे सदस्यत्व जे आहे ते ओपन ठेवलेलं आहे. ओपन म्हणजे काय, तर बघा आंतरराष्ट्रीय लेवलवर ज्याही देशांमध्ये या 7 कॅट स्पेसिसचं अस्तित्व आहे, त्यांचा अधिवास आहे आणि त्यांचं कन्झर्वेशन करणं गरजेचं वाटत आहे, असे जे देश आहेत, हे सर्वच्या सर्व देश या अलायन्सचा म्हणजेच या संस्थेचा भाग होऊ शकतात. ठीक आहे, मग आता हे झालं ओपन, एक जो ओव्हरऑल जो डेटा असतो तो डेटा मी तुम्हाला दिलेला आहे. मग आता यामध्ये भारताने अचानक असं का केलं, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. तर अचानक का केलं, तर बघा आपण जो प्रोजेक्ट टायगर लॉन्च केलेला होता, ठीक आहे, इंडियाचा जो प्रोजेक्ट टायगर आहे, आता तुम्ही मला कमेंटमध्ये हे नक्की सांगा की इंडियाने म्हणजेच भारताने प्रोजेक्ट टायगर कोणत्या साली घोषित केला. ठीक आहे, तर प्रोजेक्ट टायगरला रिसेंटली 50 वर्ष पूर्ण झाले. किती झाले, 50 वर्ष. मग 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळेच भारताने काय केलं की एक पाऊल पुढे घेतलं की आम्ही जो प्रोजेक्ट टायगर लॉन्च केला होता त्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर या सर्व गोष्टी जर कन्सिडर केल्या तर आम्ही एक नवीन आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करणार, जी काय करणार, केवळ टायगरच नाही तर हे जे 7 स्पेसिस असतात, कॅट स्पेसिस म्हणतो आपण त्यांना, 7 वेगवेगळ्या स्पेसिस, तर त्यांचं आपल्याला संवर्धन करायचं आहे. तर अशी ही एकंदरीत न्यूज आहे जी तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आणि त्यामुळेच हे महत्त्वाचं आहे. तर बघा या संदर्भात मग आपल्याला कन्सिडर काय काय करायचं आहे. बघा इथे आपल्याला टोटल दिलाय. आधी आपल्याला बिबट्याबाबत पूर्ण माहिती दिलेली आहे की बिबट्या म्हणजे ज्याचं सायंटिफिक नाव काय आहे, पॅन्थेरा पॅरेडस हे दिलेलं आहे. त्यानंतर IUCNच्या लिस्टमध्ये म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेशन मध्ये कोणत्या यादीमध्ये येतो, तो लाल यादीमध्ये, ज्याला आपण तांबडे यादी जी म्हणतात किंवा रेड लिस्ट जे पब्लिश करते, तर त्यामध्ये तो असुरक्षित या कॅटेगरीमध्ये आहे. आणि काही प्रजाती ज्या आहे तर त्या गंभीरपणे धोक्यात असलेला म्हणजे क्रिटिकली इंडेंजर कॅटेगरीचा पण आहे. मग याला कारण काय आहे, का ऱ्हास होतोय, तर बघा हे कारण पण इथे इलॅबोरेट केलेलं आहे. बघा त्यांचं निवासस्थान जो आहे किंवा शिकार त्यांची जी केली जाते किंवा त्यांचं शोषण जे होते, तर त्यामुळे बिबट्यांचा ऱ्हास होतोय. ठीक आहे, मग हे सगळं दिल्यानंतर बघा यामध्ये तुम्हाला बिबट्यांच्या बाबतीत डेटा पण दिलेला आहे
की बिबट्यांचे जे ठपके असते किंवा ठिपके म्हणतात त्याला, ते रोटेजस म्हणून ओळखले जातात. आणि याचा जो पॅटर्न असतो तो काय असतो, वेगळा असतो का, कशा पद्धतीने वेगळा असतो, कारण जसं मानवी बोटांचे ठसे असते त्या पद्धतीने त्याला रोटेजस पॅटर्न म्हणतात. हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, बिबट्यांना धोका कशाच्या बाबतीत आहे हे देखील इथं दिलेलं आहे. त्यानंतर भारतामध्ये बिबट्यांची जी स्थिती आहे ते पण इथे इलॅबोरेट तुम्हाला केलेली आहे की भारतामध्ये काय काय आहे. बघा, भारतात 13,874 बिबट्या आहे सध्या. मग त्यापैकी सर्वात जास्त कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहेत 3,907. त्यानंतर मग महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांमध्ये आहे. त्यानंतर अलवार जे राजस्थानमध्ये आहे, सिरिस्का व्याघ्र प्रकल्पात दर 100 वर्ग किलोमीटरवर 21.43% बिबट्या आहेत, ज्यामुळे व्याघ्र प्रकल्पात बिबट्यांची जी घनता आहे ती जास्त आहे. तर हा डेटा पण तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे जो लक्षात ठेवायचा आहे. बघा, घनतेच्या बाबतीत सर्वात जास्त कुठे आहे आणि क्षेत्रफळाच्या किंवा नंबरच्या बाबतीत कुठे आहे. तर तसं जर पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त नंबर आहे बिबट्यांचे, पण घनता कुठे जास्त आहे तर राजस्थानमधल्या अलवारमध्ये आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग त्यानंतर या ट्रिटीबाबत दिलं आहे ज्याला आपण बिग कॅट अलायन्स म्हणणार. मग या बिग कॅट अलायन्सची रचना कशा पद्धतीने झाली, ज्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. त्यानंतर किती देशांसाठी याचं सदस्यत्व असणार आहे, ठीक आहे, हे पण इथे डिटेलमध्ये आपल्याला दिलेलं आहे. आणि तुम्हाला हे चार्टच्या मापर ते 7 स्पेसीज असतात, ते 7 स्पेसीज देखील त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. बघा, जीनस कोणता आहे तर पॅन्थेरा जीनस. मग पॅन्थेरा जीनसमध्ये कोण कोण येणार, लॉयन येणार, टायगर, जॅग्वार, लेपर्ड आणि स्नो लेपर्ड. त्यानंतर जीनस येणार निओफिल्स. मग याच्यामध्ये कोण येणार, क्लाउडेड लिपर्ड आणि सुंदा क्लाउडेड लिपर्ड, ठीक आहे. त्यानंतर ॲसिनॉक्स जीनस ज्याच्यामध्ये चिता येतो. तर ह्या अशा 7ही स्पेसीज इथे एलॅबोरेट केलेल्या आहेत. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर या 7ही स्पेसीजचं कन्झर्वेशन करणारे जे देश आहे त्यांची एक संस्था भारताने तयार केलेली आहे. मग एक गोष्ट तुम्हाला परत एक लक्षात ठेवायची आहे की 7 स्पेसीजपैकी इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये किती स्पेसीज असतात तर त्यापैकी भारतामध्ये 5 स्पेसीज असतात. भारतामध्ये किती स्पेसीज आढळून येतात, 5 स्पेसीज आढळून येतात. तर ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि आता सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे की ठीक आहे, भारतामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये आपण कन्सिडर करू आंतरराष्ट्रीय स्तरावर बिबट्यांचं संवर्धन होण्यासाठी किंवा ही जी बिग कॅट फॅमिली आहे त्यांचं संवर्धन होण्यासाठी भारताने एक आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन करण्याचं ठरवलं आहे. पण याचे आपल्याला आउटपुट काय मिळणार आहे, यांनी खरंच बिबट्यांचं संवर्धन होणार आहे का, हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट जो आहे हा सक्सेसफुल होणार आहे का, त्याचा जो मेन उद्देश आहे तो फुलफिल होणार आहे का त्यामध्ये काही चॅलेंजेस येणार आहे का, तर ते देखील इथे मेन्शन केलेले आहे. त्याचे अपेक्षित परिणाम काय असू शकतात. बघा, वाढलेले जागतिक सहकार्य, अधिवास असलेल्या देशांमधील सहकार्य वाढवणे. जर अशा एक डेडिकेटेड संस्था जर का असेल जी फक्त या कॅट फॅमिलीवर फोकस करते, त्यांनी काय होणार, इंटरनॅशनल लेवलवर सहकार्य वाढणार. वेगवेगळ्या देशांजवळ ज्या टेक्नॉलॉजी आहे, वेगवेगळ्या देशांजवळ जे नॉलेज आहे यांची देवाणघेवाण होणार, ठीक आहे. वेगवेगळे जर तुम्हाला नवीन नवीन जर काही टेक्निक्स माहीत असेल एखाद्या कॅटला कन्झर्व करण्याची किंवा त्यांचं सेन्सस जे आपण घेतो, जनगणना जे आपण करतो, तर मग ही गणना करण्याची जर नवीन टेक्नॉलॉजी कोणत्या देशाकडे असेल तर अशी जी क्रिटिकल इन्फॉर्मेशन असते तर ही क्रिटिकल इन्फॉर्मेशन पण ट्रान्सफर केली जाते. म्हणजे या बाबतीत तुम्हाला सहकार्य मिळते, ठीक आहे. त्यानंतर मजबूत संरक्षण धोरणे पण राहणार. म्हणजेच काय, जो मुख्य एजेंडा आहे तो प्रवाहात येणार. मग असे जेव्हा आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन केल्या जातात तर तेव्हा फक्त सरकारची जबाबदारी नसते, तर यांमध्ये अनेक NGOज देखील इन्क्लूड केल्या जातात. म्हणजे जे नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन असतात मग त्यांना देखील यामध्ये ॲड केल्या जाते. मग अशामुळे काय होणार की तुम्ही लोकसहभाग देखील वाढवत आहेत, ठीक आहे, जनजागृती देखील वाढवत आहे. तर त्यामुळे ओव्हरऑल जे कन्झर्वेशन करणं आहे ते आपण असं म्हणू शकतो की फायद्याचं आहे. आणि जेव्हा आपण बिबट्यांसारख्या किंवा एखाद्या विशिष्ट प्राण्याचं कन्झर्वेशन करायला ठरवतो तर तेव्हा आपण केवळ त्या प्राण्याचंच नाही तर त्या प्राण्याचा अधिवास असलेला जे काही वनक्षेत्र आहे म्हणजे जे जंगल आहे त्यांचं देखील आपण इनडायरेक्टली संवर्धन करतो. आणि त्यांचं संवर्धन होत असेल तर त्याच एरियामध्ये जे इतर प्रजाती आहे, प्राणी आहे, कीटक आहे, त्यांचं देखील संवर्धन केल्या जाते. म्हणजे इनडायरेक्टली जेव्हा ही फोकस हा केवळ एका प्राण्याच्या संवर्धनावर असतो तर तेव्हा एकच प्राणी नाही तर त्याचा अधिवास असणाऱ्या पूर्ण क्षेत्राचं संवर्धन केले जाते, वनस्पती असो किंवा प्राणी असो. तर हा देखील एक पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे संपूर्ण परिसंस्था जी आहे तर त्या परिसंस्थेलाच इनडायरेक्टली
आपण संरक्षण देतो. तर अशा प्रकारचा हा जो आपला एक इनिशिएटिव्ह होता जो भारत सरकारने आणला, हा अत्यंत महत्त्वाचा आहे असं आपण कन्सिडर करू आणि परीक्षेच्या दृष्टीने देखील हा महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला हा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट आणि जे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आहे याबद्दल व्यवस्थित तुम्हाला वाचायचं आहे, तो कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे आणि त्याचे जे फॅक्ट्स आहेत, डेटा आहेत ते देखील लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.